सध्या इस्रायल, अमेरिका आणि इराण यांचे युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे गॅस आणि इंधनाचा तुटवडा होत असल्यानं काल इलेक्ट्रिक शेगडी घेण्यासाठी एका दुकानातून दुसऱ्या दुकानातून तिसऱ्या दुकानात गेलो. कोणाच्याही ध्यानीमनी नसलेल्या इलेक्ट्रिक गॅस शेगडीचा सुद्धा बाजारात तुटवडा जाणवायला लागलाय. यावरून लक्षात येतं की आपल्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी नागरिक किती हैराण आहेत. नेमकं त्याच विषयी आज आपण बोलणार आहोत. आपल्याला दैनंदिन स्वयंपाकासाठी एलपीजी गॅस लागतो. अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण या युद्धामुळे एलपीजी गॅस टंचाई आता जाणवू लागली आहे. सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचे भाव वाढवलेले आहेत. व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरवर मर्यादा आणलेल्या आहेत. प्रश्न साधा आहे. धडाधड पॉलिटिकल मायलेज मिळवून देणाऱ्या मास स्केल योजना राबवताना लॉंग टर्म सप्लाय चेन रिस्क काय असू शकतात हे देखील आपल्या धोरणकर्त्यांच्या लक्षात आलेलं दिसत नाही. 15 दिवसापूर्वी इस्रायल आणि अमेरिकेनं इराणवर बॉम्बचा वर्षाव सुरू केला. इराणने देखील प्रामुख्याने मध्य पूर्वेतील अमेरिकी सैनिकी ठाण्यांवर प्रतिहल्ला केला. सगळ्या मध्य पूर्वेत आगी लागल्या आणि आज त्याच आगीच्या ज्वाळा भारतीय कुटुंबांच्या किचन पर्यंत येऊन पोहोचलेल्या आहेत. आपल्याला सांगण्यात येत होतं की केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडर योजना राबवली, त्यातून 33 कोटी कनेक्शन मंजूर देखील केली. पण या 33 कोटी कनेक्शन्सना लागणारा एलपीजी गॅस येतो कुठून? देशातील एलपीजीच्या गरजेच्या जवळपास 2/3 गॅस आपण आज आयात करतोय. या गॅसची आयात गॅस वाहतूक करणाऱ्या जहाजांतून होते. या आयातीपैकी जवळपास 90% जहाजे आज इराणच्या किनाऱ्याला लागून असलेल्या हॉर्मुझ या समुद्रधुनीतून येतात. युद्धाचा परिणाम म्हणून इराणने या समुद्रधुनीतून जहाज वाहतुकीला प्रतिबंध केलेला आहे. भारत एलपीजी गॅसचा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे. 2025 साली भारताने 33 दशलक्ष टन गॅस आयात केलेला होता. भारताचे पेट्रोलियम मंत्री सांगतायत, आम्ही दुसऱ्या स्रोतातून समुद्र मार्गातून एलपीजी गॅस आयात करत आहोत, परंतु आजपर्यंत शक्य झालेले नाही, कारण एकाच समुद्री मार्गातून बहुतांश आयात करणे ही योजनेची सर्वात कमकुवत कडी आहे. 33 कोटी कनेक्शन दिली, त्यानंतर कनेक्शन धारकांना एलपीजी सिलेंडर योजनेच्या शाश्वततेच्या निकषांवर जोखीम विश्लेषण म्हणजेच सेन्सिबिलिटी रिस्क अनालिसिस करणं गरजेचं होतं. युद्ध आपल्या हातात नव्हतं हे मान्य आहे, पण योजना राबवताना कमीत कमी जोखीम व त्यावरील उपाय यावर माइंड अप्लाय करणं हे तरी आपल्या हातात होतं. त्यासाठी आपण काय केलंय? आता सरकारने एलपीजी सिलेंडरचे भाव वाढवले, घरगुती सिलेंडर पुरवठ्याला प्राधान्य ठरवले, परंतु गॅस बुकिंगसाठी 25 दिवसांची अट केली. व्यावसायिक गॅस सिलेंडरवर मर्यादा आल्यात. इलेक्ट्रॉनिक कंपन्या एलपीजी, पीएनजी, सीएनजी गॅसच्या उत्पादनावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सांगण्यात आलेलं आहे. इतर देशातून इतर मार्गातून गॅसची आयात केली जाईल असं सरकारतर्फे सांगण्यात आलंय. तरी सर्वच देशात टंचाई असल्यानं जो मार्ग आपण वापरणार आहोत तोच मार्ग इतर देश देखील वापरणार असल्यानं टंचाईवर लगेच तोडगा निघेल का? गॅस वाहतुकीसाठी जहाजांची टंचाई जाणवणार याचे कारण असं की एलपीजी गॅसच्या समुद्री वाहतुकीला विशिष्ट तापमान कायम ठेवणारी किंवा मेंटेन करणारी विशिष्ट प्रकारची टँकर जहाजे लागतात. ती जहाजे एका दिवसात बांधून होणार नाहीत. परिणामी आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती सध्या 60% वाढलेल्या आहेत. सरकारने कितीही पॉझिटिव्ह स्टेटमेंट दिले तरी लोकांना सर्वत्र गॅसचा त्रास जाणवू लागला हे सत्य आहे. गॅस वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या डेपोच्या बाहेर, ऑफिसच्या बाहेर आता लोकांच्या रांगा लागल्या. असंतोष वाढत आहे. स्वयंपाकाच्या गॅसची उपलब्धता मर्यादित झाल्यामुळे रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना तुटवडा भासू लागलाय. देशात छोट्या मोठ्या आकाराची जवळपास 6 लाख रेस्टॉरंट्स, हॉटेल आहेत जी कमर्शियल सिलेंडर वापरतात. अनेक शहरात या रेस्टॉरंट्स, हॉटेलनी कमीत कमी इंधन लागतील असे खाण्याचे पदार्थ बनवायला सुरुवात केली आहे. इंधनच मिळालं नाही तर त्या रेस्टॉरंट्स, हॉटेलना नाईलाजाने बंद करावं लागेल. मित्रांनो, अन्नधान्य काही प्रमाणात साठवता येते, पण गॅस ज्वलनशील असल्यानं गॅसचे सिलेंडर साठवण्याला परवानगी नाही. त्यांना गॅसचा नियमितपणे पुरवठा करणं गरजेचं असतं. भारतातील रेस्टॉरंट्स आणि हॉटेल
यामध्ये जवळपास 80 लाख अकुशल कुशल कामगार काम करतायत. गॅस टंचाईमुळे त्यांच्या रोजगाराचे प्रश्न देखील निर्माण होणार आहेत. एवढंच नाही तर मुंबई पुणे सारख्या शहरात एकटे राहणारे लाखो नागरिक दिवसाच्या 3ही वेळा या छोट्या मोठ्या रेस्टॉरंटमध्ये जातात, खातात. कोटा, पुणे, बँगलोर, दिल्ली या शहरातील लाखो विद्यार्थी देखील असेच जगतायत. हे विद्यार्थी तरुण आहेत, बुद्धिमान आहेत. ते मेडिकल, इंजिनियर, UPSC, स्टेट सिव्हिल यासारख्या कठीण परीक्षांचा अभ्यास करतायत. या सर्वांच्या दररोजच्या अन्नाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स यामध्ये आता फरक करायला हवाय. छान चौकीसाठी रेस्टॉरंट हॉटेलमध्ये जाऊन खाणे वेगळे आणि दुसरा पर्याय उपलब्ध नसल्यामुळे दिवसातून 3ही वेळा जाऊन खाणे वेगळे. प्रश्न गंभीर आहे, तो अजून गंभीर होऊ शकतो. मुख्य म्हणजे त्याला क्विक फिक्स सोल्युशन नाही. युद्ध लवकरात लवकर संपावे आणि जहाज वाहतूक पूर्ववत व्हावी हीच आपण इच्छा व्यक्त करू शकतो. हेच आपल्या हातात आहे. आपण एका अत्यंत आणि गुंतागुंतीच्या अर्थव्यवस्थेत राहणार आहोत. आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्न, देशाचे परराष्ट्र धोरण, देशाचे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे धोरण हे सगळे कसे आपल्या दैनंदिन जीवनावर येऊन आघात करू शकतात, यातून हाच धडा घ्यायचा आहे. यातूनच आपल्याला आपला संयम ढळू न देता देशासोबत उभं राहायचं आहे. जय भीम, जय भारत.